नमस्कार, एनबीएन न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचं स्वागत देशभरातून नव्हे तर जगभरातील विविध अभ्यासू लोकांकडून देखील केले जात आहे। सरकार सत्तेत आल्यापासून हा पहिलाच मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। 8 नोव्हेंबरला हा निर्णय घेतल्यानंतर मात्र पोस्ट, एटीएम आणि बँकमध्ये अचानक गर्दी बघायला मिळाली। सामान्य जनताच यामध्ये जास्त प्रमाण असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परंतु या निर्णयावर काही राजकीय लोकांकडून टीका होताना देखील पाहायला मिळते। मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय खरंच समाजहिताचा आहे का, की यामागे काही राजकारण दडलंय, अशा शंका देखील राजकीय वर्तुळातून उपस्थित केल्या जातात। याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत नोटबंदीच्या विषयावरती। आज आपल्या बरोबर आहेत आनंद शितोळे सर। सर नमस्कार, आपला कार्यक्रमात स्वागत। मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे, 1000 आणि 500 रुपयांच्या नोटाबंदीचा जो मोदी सरकारने निर्णय घेतला, तर त्या निर्णयाशी आपण सहमत आहात का? काय वाटतं, एकंदरीत योग्य आहे का? पूर्णपणे सहमत नाहीये, कारण सरकारचा कुठलाही जो निर्णय असतो ते निर्णयाच्या पाठीमागे जे उद्देश असतात सरकारचे ते काय आहेत त्याच्यावर तो निर्णय आणि त्याची यशस्वीता अवलंबून असते। सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे अतिरेक्यांना जो खोट्या नोटांच्या माध्यमातून केला जाणारा जो पुरवठा आहे, अर्थपुरवठा, तो बंद करण्यासाठी काळ्या पैशाच्या माध्यमातून, खंडणीच्या पैशातून गुन्हेगार आणि अतिरेक्यांकडे जाणारा पैसा आणि बाजारातला काळा पैसा जो काही आहे हा नष्ट करण्यासाठी म्हणून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। परंतु जसा आपल्याला ह्या काळ्या पैशाच्या बद्दल सामान्य माणसाला जी काही माहिती असते त्याप्रमाणे एकूण ज्या काही नोटा आहेत, ह्या नोटा ज्या काही बाजारामध्ये चलन जे काही फिरतं त्याच्यामध्ये ज्या खोट्या नोटा आहेत त्याचं प्रमाण एक तर अत्यंत नगण्य आहे। हा पहिला भाग झाला। दुसरा भाग त्याच्यामध्ये, परंतु सध्या आता मोठ्या प्रमाणावर पकडल्या जात आहेत। 2000च्या नोटा सुद्धा नकली नोटा आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर आहे। मग जर समजा मागचा नोटा ज्या काही होत्या ह्या नकली नोटांचं प्रमाण होतं म्हणून जर आपण नोटा बंद करणार असू, तर नवीन नोटाही पुन्हा जर फेक नोटा जर बाजारात येणार असतील तर मग हे चक्र असंच चालू राहील। मग अशा आपण किती वेळा नोटा बंद करणार आहोत? तर हा जो काही उद्देश होता याच्यामध्ये काळा पैसा नोटांच्या स्वरूपामध्ये असतो हे पूर्णपणे सत्यही नाही आणि पूर्णपणे असत्यही नाही। सत्य अशासाठी नाही की काळा पैसा जो काही मोठे व्यापारी किंवा उद्योगपती यांच्याकडचा जो असणारा पैसा आहे हा पैसा मोस्टली जमीन, त्याच्यानंतर सोनं आणि जी मोठ्या प्रमाणावरचा जो पैसा बाहेर जातो ज्याला आपण मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतो, ह्या मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून बाहेरच्या देशांमध्ये गेलेला पैसा हा पुन्हा परकीय गुंतवणुकीच्या स्वरूपामध्ये किंवा इतर स्वरूपामध्ये भारतामध्ये येतो। जे खालच्या पातळीवरचे सरकारी अधिकारी असतील किंवा छोटे मोठे व्यापारी असतील की ज्यांना ह्या जमीन किंवा सोनं याच्या व्यतिरिक्त रोकड म्हणून जी काही लागते व्यवसाय करत असताना, अशा लोकांकडे असणारा जो काही पैसा आहे जो त्यांना त्यांच्या करपात्र उत्पन्न ज्याला आपण म्हणतो त्याच्यात दाखवता येणार नाही, तो पैसा मात्र ह्या सिस्टीम मधून बाहेर निघेल। हा एक त्याचं यश म्हणा किंवा त्याचा फायदा म्हणा असं आपल्याला म्हणता येईल। पैसा देव नाही पण देवापेक्षा कमीही नाही असं म्हणायला काही हरकत नाही, कारण पैशांसाठी लोक काहीही करायला तयार होतात। या सर्वांवर सर्जिकल स्ट्राईक करत मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। तर काय वाटतंय, यामुळे भ्रष्टाचार थांबेल असं वाटतंय का? नाही, भ्रष्टाचार थांबणार नाही हे आपल्याच देशातल्या आणि दुर्दैवाने लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासारख्या राज्याला की 2000च्या नोटा बाजारात आल्यानंतर लोकांनी नोट पाहिल्यानंतर 24 तास उलटायच्या आतमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने त्याने 34,000 रुपयांची लाच घेतली। त्याच्यापैकी जे पैसे 35,000 रुपयांची लाच घेतली त्याच्यापैकी 34,000 रुपये हे त्यांनी 2000च्या नव्या नोटांच्या स्वरूपामध्ये 17 नोटा त्यांनी घेतल्या। दुसरी घटना घडलेली आहे गुजरातमध्ये। कांडला पोर्ट ट्रस्टचे जे काही 2 अधिकारी आहेत त्या 2 अधिकाऱ्यांनी एका ठेकेदाराची बिलं काढून देण्यासाठी 2,90,000 रुपयाची लाच ज्या लोकांकडून घेतली त्या लाचेचं जे स्वरूप होतं त्याच्यामध्ये ह्या नव्या नोटा होत्या। उलट म्हणजे मी
मी करत असलेलं विधान कुणाला धाडसी वाटेल कदाचित, परंतु ह्या नोटबंदीमुळे ही जी खालच्या लेवलला असणारी म्हणजे ज्या जिल्हा पातळीवर किंवा नोकरशाहीची जी उतरंड आहे, ह्या उतरंडीमध्ये खालच्या 1, 2, 3 पातळीवर असणारी जी काही माणसं आहेत की ज्यांच्याकडे लोकांचं काम गेल्यानंतर ते लोकांना अडवू शकतात. उदाहरणार्थ परंतु हे अगोदर पण चालू होतं ना, नोटबंदीचा निर्णय येण्या अगोदर देखील या सगळ्या गोष्टी चालू होत्या. बरोबर आहे. परंतु आता असं झालेलं आहे की समजा एक XYZ RTOचा अधिकारी आहे किंवा अजून कुठला तरी नगर रचना विभागातला अधिकारी आहे किंवा अजून कुठला तरी अधिकारी आहे की ज्याच्याकडे बहुसंख्य सामान्य लोकांना किंवा सरकारची कामं करत असलेल्या ठेकेदारांना यांना त्या माणसाकडे जाण्याशिवाय पर्याय नाहीये. तो माणूस अशा ठिकाणी आहे की तो माणूस त्या लोकांना कामासाठी अडवू शकतो. अशा वेळेला जर समजा ह्या नोटाबंदीच्या गोंधळामध्ये त्याचे जर 5 लाख रुपये बुडाले असतील तर तो माणूस काय करेल? नवीन नोटा आल्या, थोडस जरा सगळं स्थिर स्थावर झालं की ते बुडालेले 5 लाख रुपये वसूल करणार आणि वर अजून पैसेही कमवणार. मुळात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सरकारची जी इच्छाशक्ती आहे, दुर्दैवाने असं सांगावं लागतंय की सरकार कुठलंही येऊ द्या, मग ते काँग्रेसचं सरकार येऊ द्या किंवा भाजपचं सरकार येऊ द्या, सरकारला आपली धोरणं राबवण्यासाठी किंवा आपले अलिखित अजेंडे राबवण्यासाठी ही जी नोकरशहांची मदत लागते, या नोकरशहांच्या मदतीच्या बदल्यामध्ये जी नोकरशहांना जी सुरक्षा पुरवली जाते. मग जर समजा 8 नोव्हेंबरला सरकार एकीकडे म्हणतं की आम्ही भ्रष्टाचार आणि काळा बाजार बंद करण्यासाठी, काळं धन बंद करण्यासाठी या नोटा आम्ही बंद केलेल्या आहेत, त्याच्या आधी 2 दिवस केंद्र सरकारचे जितेंद्र प्रसाद हे जे मंत्री आहेत, ह्या मंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे आणि सरकारने कायदा केलेला आहे, नियम काढलेला आहे. नियम असा आहे की यापूर्वी समजा एखाद्या कर्मचाऱ्याला, सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेत असताना किंवा भ्रष्टाचार करत असताना जर समजा पकडलं तर त्याच्यावर खटला चालवताना जर त्याला पकडलं असेल तर पोलीस चार्जशीट दाखल करायचे, पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करायचे, खटला दाखल व्हायचा, कोर्टात जायचं, पुढे त्याच्यावर कारवाई व्हायची. सरकारच्या आताच्या नवीन निर्णयानुसार कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यावर जर भ्रष्टाचाराचा खटला चालवायचा असेल किंवा लाचखोरीचा खटला चालवायचा असेल तर आधी सरकारची परवानगी लागणार. मग सरकारची जर परवानगी लागणार असेल तर माझा जो काही वरचा अधिकारी आहे किंवा त्याची जी काही एक कुठली यंत्रणा उभी राहणार आहे, ती यंत्रणा पुन्हा भ्रष्ट होणार नाही याची काय खात्री? आणि जो माणूस आहे ज्यांनी समजा जर 5 लाख रुपये लाच घेतलेली असेल आणि त्याच्या विरुद्धचा खटला चालवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला जर पोलिसांनी परवानगी विचारली तर मग हे जे सायकल आहे किंवा ही जी काही सगळी कीड जी आहे की अशाच पद्धतीने चालू. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मोदी सरकारने घेतलेला निर्णय हा पूर्णतः योग्य आहे असं नाही? पूर्णतः योग्य आहे असं नाही. याच्यामुळे 2-3 गोष्टींचे फायदे होणारे जे आहेत ते फायदे असे आहेत की बँकेमध्ये आलेले जे काही पैसे आहेत हे पैसे बराच काळ बँकांमध्ये राहतील. सगळ्यांनी भरलेले सगळेच पैसे लोक काढून घेणार नाही, हा पहिला भाग झाला. बँकांचे जे काही 31 मार्चला असणारे जे बॅलन्स शीट ज्याला आपण म्हणतो हे बऱ्यापैकी हेल्दी होतील, बँकांकडे बॅलन्स राहील. परंतु ह्या काही ठेवी नाहीये, हे लोकांचे स्वतःच्या सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये असणारे पैसे आहेत जे ते कधी विड्रॉ करू शकतात. आज त्याच्यावर बंदी आहे, एक लिमिट आहे, उद्या ती लिमिट हटवलं की लोक पैसे विड्रॉ करतील. परंतु याच्यामुळे एक दुर्गामी होणारा जो काही फायदा ज्याला आपण म्हणतो तो असा आहे की ऑनलाईन पेमेंट्स आहेत किंवा क्रेडिट कार्डचा वापर आहे, ज्याला आपण प्लास्टिक मनी म्हणतो, कॅशलेस इकॉनॉमी म्हणतो, त्याला जो एक धक्का बसण्याची किंवा पुढे सरकण्यासाठी एक पुश देण्याची जी गरज होती ती ह्या माध्यमातून होईल. आणि दुसरी गोष्ट की जे म्हणजे क्वचित जर संधी मिळाली तर भ्रष्टाचार करतात किंवा संधी मिळाली तर कर चुकवतात, असे जे कुंपणावरची लोक जी आहेत यांना हा जो कायद्याचा जो बडगा आहे, याच्यानंतर जे पैसे तुम्ही बँकेत भरलेले आहेत त्याच्या नोटीस आल्यानंतर ते उत्पन्न तुम्हाला दाखवावं लागणार आहे की तुमचं ते खरोखर उत्पन्न आहे. या सगळ्यामुळे काही प्रमाणात का होईना ह्या भ्रष्टाचाराला काही प्रमाणात का होईना आळा बसेल असं वाटतं. एकीकडे सामान्य जनतेला नोटा बदलण्यासाठी दिवस दिवस रांगेत उभा राहून त्रास सहन करावा लागतोय, मात्र दुसरीकडे भाजपचे नेते मग सहकार मंत्री सुभाष देशमुख स्वतःचे पैसे व्हाईट करताना पकडले जात आहेत, यावर आपलं काय मत? सुभाष देशमुख सहकार मंत्री आहेत
हा तसा सहकार मंत्र्यांच्या कार्यक्षेत्रात असणारा नोटा बदलीचा जो विषय हा खूप गंभीर आहे. सहकार मंत्री 2 दिवसापूर्वी नगरला आलेले होते. नगरला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या सहकाराचं एकूण शुद्धीकरण करण्याची गरज आहे. त्याला संदर्भ असा होता की जिल्हा बँका आणि पतसंस्थांना हे पैसे स्वीकारण्याची, जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी नाकारलेली आहे. सरकारला अशी भीती वाटते की ह्या जिल्हा बँका आणि पतसंस्था ज्या काही आहेत याच्यामध्ये काळे पैसे पांढरे केले जातील. मग सुभाष देशमुखांनी हे भाषण केल्यानंतर त्यांनी परवानगी नाकारली आणि परवानगी नाकारून ते गेल्यानंतर 2 दिवसांनी त्यांची जी लोकमंगल समूह आहे, या लोकमंगल समूहाचा कारखाना आहे, लोकमंगल समूहाची बँक आहे आणि लोकमंगल समूहाची पतसंस्था आहे, ह्या समूहाची 91 लाख रुपये जुन्या नोटांच्या स्वरूपामध्ये असणारे पैसे पकडल्यानंतर त्याच्याविषयी जी काही उलटसुलट विधानं केली गेली किंवा ते पैसे बँक या कारखान्याच्या ऊस तोडीच्या मजुरांना द्यायचे होते म्हणून पैसे काढलेले होते. मग जर तुम्हाला 8 नोव्हेंबरला समजले की ह्या नोटा बंद झाल्या तर मग तुम्ही 12 तारखेपर्यंत कशाची वाट पाहत होता? बँक तुमची आहे, तुमच्याकडे असणाऱ्या नोटा जर समजा बँकेमध्ये, तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला भरायला अडचण असेल, ती जर सहकारी बँक आहे तिला परमिशन नाहीये, तर तुम्ही त्या तुमच्या बँकेचं ज्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये अकाउंट आहे तिथं जाऊन तुम्ही पैसे भरू शकत होते. मग जर समजा हे पैसे सुभाष देशमुखांना त्याचं स्पष्टीकरण देता आलं नाही, 2 दिवसापूर्वी सुभाष देशमुखांनी एका वृत्तवाहिनीवर हे मान्य केलं की हे पैसे स्वतः जवळ बाळगणं ही अनियमितता आमच्याकडून झालेली आहे आणि मी त्याच्यासाठी दिलेली शिक्षा भोगायला तयार आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा विनोद घडला तो महाराष्ट्राच्या सहकार मंत्री ज्या सहकार खात्याचे प्रमुख आहेत त्याच्या एका सहनिबंधकांनी सुभाष देशमुखांच्या हे जे काही पैसे आहेत त्यांच्या समूहाचे आणि त्याच्याविषयी घडलेली घटना जी आहे याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले. मग जर समजा मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामध्ये एखाद्या ऑफिसर कडून मला जर मी क्लीन चिट मागायला लागलो तर त्याला ती द्यावीच लागणार आहे, कारण मी त्या खात्याचा मंत्री आहे. जर त्यांनी क्लीन चिट नाही दिली तर उद्या त्याची कुठेतरी बदली होईल. सरकार आणि नोकरशाह यांचं एकमेकांमध्ये कसे संबंध असतात, काय संबंध असतात हे वेगळं सांगायची गरज नाही. अशा परिस्थितीमध्ये सुभाष देशमुखांचं उदाहरण हे एक प्रातिनिधिक उदाहरण झालं, परंतु 2-3 महत्वाची उदाहरणं याच्यामध्ये अशी आहेत की 2,90,000 रुपये गुजरातमध्ये कांडला पोर्ट ट्रस्टच्या त्या कर्मचाऱ्यांनी लाच घेतली, हा गुन्हा झाला, इथपर्यंत ठीक आहे. हा नव्या नोटांमध्ये 2,90,000 रुपये जे आहेत ही या माणसांकडे कुठून आले? जर एखाद्या माणसाला 10,000 रुपये एका वेळी आणि 20,000 रुपये आठवड्यात काढता येत असतील तर 2,90,000 रुपये काढण्यासाठी किती माणसांनी चेक घेऊन जायचे आणि त्यांनी रांगेत जाऊन उभं राहायचं आणि ते पैसे काढल्यानंतर त्यांनी ह्या पोर्टर्सच्या कर्मचाऱ्यांना नेऊन द्यायचे. तिकडे कर्नाटकमध्ये येदियुरप्पा जे आहेत भाजपचे अध्यक्ष, त्यांचे जवळचे मित्र आहेत खान सम्राट रेड्डी जे आहेत, त्यांच्या मुलीचं लग्न झालं 11 तारखेला. त्यांच्या मुलीच्या लग्नामध्ये विजयनगरचा महालाची प्रतिकृती बनवलेली होती आणि बऱ्याच काही म्हणजे त्यांची जी काही पत्रिका होती ते पत्रिकेचीच किंमत काही 1,000 रुपये होती. आपण असं गृहीत धरू की हे सगळे पैसे त्यांनी चेकने खर्च केले. जर चेकने खर्च केले असेल तर 500 कोटी रुपयाची मालमत्ता त्यांनी दाखवलेली आहे का? हा पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असा झाला, जर त्यांनी चेकने पैसे खर्च केले नसतील तर एवढी रोकड जी काही आहे ही नव्या नोटांमध्ये त्यांच्याकडे आली कुठून? काय आहे की ह्या काळा पैसा पकडण्याच्या नादामध्ये जी नोटबंदी केलेली आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या पळवाटा राहिलेल्या आहेत ह्या पळवाटांमुळे सगळे मोठे नोकरशहा आणि मोठे आमदार किंवा मंत्री किंवा मोठे राजकीय पुढारी जे काही आहेत यांनी त्यांचे मार्ग शोधलेले आहेत पैसे पांढरे करण्याचे. पण रांगेमध्ये ज्या महिला किंवा ज्या स्त्रिया किंवा वृद्ध स्त्री पुरुष जे काही उभे राहतात आहे त्यांनी त्यांच्या कष्टाचे कमवलेले पैसे आहेत तेच पैसे त्यांना बँकेमध्ये टाकावे किंवा बँकेमध्ये जाऊन रांगेमध्ये भरून पुन्हा बदलून घ्यायचे आणि त्याच्यासाठी त्यांना 3-3, 4-4 दिवस सलग येऊन रांगेत उभं राहायला लागतंय. आज सकाळी पण बातमी वाचलेली रुबी हॉलमध्ये परंतु परिवर्तन घडायचं असेल तर थोडासा त्रास सहन करावाच लागणार. हा त्रास कुणी सहन करायचा आणि का सहन करायचा?
मग त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही मंदिर बांधायला घेतलेलं आहे, मंदिर बांधताना तुम्ही आधी कळस ठेवून नंतर पाया करता का? नाही करत. जी पूर्वतयारी ज्याला आपण म्हणतो, ही पूर्वतयारीमध्ये लॅप्स किती असावे, किंवा तुम्हाला एटीएम जे काही आहे, ह्या एटीएम मध्ये तुम्हाला करायचे जे काही तांत्रिक बदल आहेत, हे बदल करायला तुम्हाला साधारणपणे 20 आठवडे लागणार आहेत, असं आता ह्या एटीएम चालवणारी कंपनी सांगते आहे. हे बदल का करावे लागणार आहेत? तर त्याच्यामध्ये 2000 रुपयाची नोट त्याच्यामध्ये बसत नाही. 500 आणि 1000च्या नोट पूर्वी बसायच्या. मग आता जर समजा 1000ची आणि 500ची नोट तुम्ही जर विड्रॉ केलेली आहे, 2000ची नोट आणलेली आहे, तर ह्या एटीएम मधले जे काही बदल आहेत, हे बदल कसे करायचे हे एक तर आधी करायला हवे होते. ही पूर्वतयारी करायला हवी होती. म्हणजे निर्णय घाईघाईने घेतलाय असं आपल्याला वाटतंय का? बरोबर आहे. इथे घेतोय आपण एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत राहा NBN न्यूज. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत आनंद शितोळे सर आणि आपण त्यांच्याकडून नोटबंदीच्या विषयावरती चर्चा करतोय. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेत होतो, निर्णय घेण्यात सरकारने घाई केली का? सर, आपलं काय मत आहे? हे जे एटीएमचा एक जे उदाहरण होतं, मग जर समजा 500ची जी काही नवीन नोट येणार आहे किंवा 2000ची नवीन नोट येणार आहे, ही जी नोट आहे हिचा आकार जर समजा पूर्वीच्या 1000च्या नोटीस. आजची बातमी होती रुबी हॉलमध्ये ऑपरेशन करण्याची गरज असलेल्या लहान मुलाला त्याच्या पालकांना रोख पैसे भरता आले नाहीत म्हणून ते मूल दगावलं. आज अखेरपर्यंत 8 नोव्हेंबर नंतर रांगेत उभे राहिलेले जे काही लोक आहेत, अशी वृद्ध माणसं ज्यांना रांगेत उभं राहण्याचा 2 दिवस 3 दिवस ताण सहन झाला नाही म्हणून ते चक्कर येऊन पडले किंवा हृदयविकाराचा झटका आला, त्याचबरोबरीने रोख पैसे नाहीत म्हणून उपचार घेता आले नाहीत, रोख पैसे नाहीत म्हणून शेतीमध्ये जी आत्ताचा जो काही कालावधी आहे याच्यामध्ये पेरणी करणं, जो शेतमाल काढून बाजारात आणायचा आहे त्याच्यावर फवारणी करणं, या सगळ्याच्या काही गोष्टी आहेत. त्याच्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. हे पैसे रोख लागतात, कारण समोर असणारा व्यापारी जो काही आहे तो रोख शिवाय दुसरं काही घेत नाही. अशा वेळेला ह्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत म्हणून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. उपचाराला पैसे नाहीत म्हणून लोकांनी शेतकरी या अगोदर पण आत्महत्या करत होते ना? बरोबर आहे. शेतकरी या अगोदर आत्महत्या कशासाठी करत होते की शेतमालाला भाव नाही, पाणी नाही, दुष्काळ आहे, या सगळ्या गोष्टींसाठी. ह्या वर्षी चांगला मान्सून आहे. चांगला मान्सून असताना दुष्काळ नाहीये, पीक चांगलं आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जर समजा 4 पैसे मिळवण्याची त्याला संधी आहे, त्यावेळेला ही जर जी संधी जी काही आहे ही त्याची जर आता गेली तर तो पुन्हा 1 वर्ष पूर्ण मागे जाईल. एक सीझन गेला तर 1 वर्ष पाठीमागे जाईल. आणि नुसती ही शेतकरी म्हणा किंवा रांगेत उभी राहणारी म्हातारी माणसं म्हणा किंवा उपचार न मिळाल्याने मरणारी माणसं म्हणा, ह्याच्याच बरोबरीने जवळपास 4 ते 5 बँक कर्मचाऱ्यांना हा ताण सहन न झाल्यामुळे त्यांचे पण मृत्यू झालेले आहे. प्रश्न असा आहे की आज त्या व्हॉट्सअप आणि याच्यावर फिरणारे जे काही मेसेज आहेत त्याच्यामध्ये तो एक मेसेज येतो की तुम्ही लालबागच्या राजाच्या रांगेमध्ये उभे राहता किंवा तुम्ही जिओच्या रांगेमध्ये उभे राहता, मग तुम्हाला ह्या रांगेमध्ये उभं राहायला अडचण काय आहे? लालबागच्या रांगेमध्ये तुम्ही जर उभे राहायला जाणार असाल तर ती तुमची स्वतःची निवड झाली. तुम्ही जिओचं सिम घ्यायला रांगेत उभे राहणार असाल तर ती तुमची स्वतःची निवड झाली. इट इज बाय युअर चॉईस. हे तुम्हाला कंपल्शन आहे, ही तुमची अगतिकता आहे की तुम्ही तुमचे पैसे बदलून घेण्यासाठी. सामान्य जनतेकडून स्वागत केलं जातं या निर्णयाचं. स्वागत केलं जातंय कारण जनतेला दुसरा पर्याय नाही. जनता दुसरं करणार काय? आणि स्वागत करणारी जनता किंवा स्वागत करणारे लोक जे काही आहेत, मी आधी पण सांगितलेलं होतं किंवा मी समजा जर शहरामध्ये मी राहतो, मी नोकरी करतो, माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, माझ्याकडे संपूर्ण महिन्याभरामध्ये मला लागणारी कॅश जी काही आहे, रोख रक्कम, ही मला 2000 पेक्षा जास्त रक्कम लागत नाही. मग मी असं समजा जर म्हटलो की बस सगळ्या भारतामध्ये 125 कोटी लोकांना 125 कोटी लोकांचं सगळं सुरळीत चालू आहे, हेही सत्य नाही.
आणि 125 कोटी लोक सगळे संकटात आहेत हेही सत्य नाही. नक्कीच. त्याच्यामुळे ह्या मेडिकल्स मध्ये किंवा दवाखान्यांमध्ये पेट्रोल पंपांना परमिशन दिलेली आहे नोटा घेण्यासाठी, दवाखान्यांना परमिशन आहे. दवाखान्यांना मुख्यमंत्री सांगतात की जर समजा मेडिकल्सनी मोठ्या हॉस्पिटलने तुमच्याकडून जर पैसे घेतले, चेक घेतले नाही तर तुम्ही खटले दाखल करा किंवा तक्रार करा. परिस्थिती अशी आहे की तुम्ही स्वतः कुठल्याही डॉक्टरांकडे जा, तुम्ही तपासणीची जी काही फी आहे ओपीडीची ही तुम्ही रोख देता, डॉक्टरकडे भरायचे सगळे पैसे रोख देता. एखादा दुसरा अपवाद सोडला तर बहुतेक सगळे हॉस्पिटल सगळा व्यवहार रोखीमध्ये करतात. हॉस्पिटलचं एकूण नंबर ऑफ पेशंट्स बघितले, हॉस्पिटल ओनर मध्ये होणारा सगळा उपचार आणि हे सगळं बघितलं तर त्याचं आणि हॉस्पिटलचं जे बँक अकाउंट आहे याचा कधीही मेळ बसत नाही. इथेही जो काही काळा पैसा तयार होतो, हे पूर्वतयारी जी काही आपण म्हणतो घाईघाईमध्ये, ही घाईघाईमध्ये जी काही जी 50-55 माणसं मेलेली आहेत, ह्या माणसांचं मरण टाळता आलं असतं जर पूर्वतयारी असती. घाईघाईत निर्णय झाला नसता तर ही माणसं मेली नसती. शेवटी ह्याही माणसांच्या मृत्यूची जबाबदारी सरकारवर आहे. सारखा जर केलेला असता तर त्याच ट्रे मध्ये 1000च्या ऐवजी 2000ची नोट जर बसली असती तर फ्रॉम द डे फर्स्ट पहिल्या दिवशीपासून तुमचे एटीएम प्रॉपर कार्यरत झाले असते. आणि ज्यावेळेस तुम्ही 86% चलन मार्केटमधून काढून घेता, 86% करन्सी ज्यावेळेस तुम्ही काढून घेता, त्यावेळेस ह्या 86% करन्सीला रिप्लेस करताना नवीन करन्सी छापण्यासाठी तुम्हाला जो वेळ पाहिजे, ती करन्सी बाजारात आणण्यासाठी तुम्हाला जो वेळ पाहिजे, गेल्या 6 महिन्यापासून छापण्याचं काम चालू होतं. बरोबर आहे, छापण्याचं काम चालू होतं. परंतु ह्या नोटांचं वितरण जे आहे, छोटा देश किंवा छोटं राज्य असतं, एखादा आयर्लंड सारखा देश घ्या किंवा इव्हन इंग्लंड सारखा देश घ्या, इंग्लंडचा भौगोलिक आकाराचा विचार केला तर तो महाराष्ट्रापेक्षा छोटा आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या जर समजा डिसिजन राबवायचे ठरले तर तुम्हाला जॉग्राफिकल डिस्टन्सचा फार अडचण येत नाही. परंतु 3-3.5 किलोमीटर लांब आणि 2-2.5 किलोमीटर रुंद अशा देशामध्ये तुम्हाला हे सगळं पोहोचवण्यासाठी जी पूर्वतयारी हवी होती की बँकिंग जे काही आहे तुमचं, हे बँकिंग तुम्हाला स्ट्रॉंग करायला हवं होतं. दुसरी गोष्ट, तुम्हाला ज्याला आपण कार्ड पेमेंट किंवा इंटरनेट बँकिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी म्हणतो, ह्या बँकिंग मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लोकांना त्याच्यावर जाण्यासाठी प्रवृत्त करायला हवं होतं. हे सगळं केल्यानंतर लोकांची रोख रकमेचीच गरज जर समजा कमी झाली तर मग तुम्हाला चलनाची जी काही करन्सी नोटांची जी काही गरज आहे ही तेवढी कमी भासेल आणि मग हे सगळं सुरळीत होईल. जिल्हा बँकांचा प्रश्न आहे किंवा पतसंस्थांचा प्रश्न आहे, असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये सरकारला पूर्वतयारी करण्यासाठी वेळ होता किंवा पूर्वतयारी केल्यानंतर निर्णय घ्यायला हवा होता. परंतु ह्या निर्णयाची अंमलबजावणी अगोदरपासून ते प्रयत्न करत होते, परंतु 8 नोव्हेंबरला ज्यावेळेस निर्णय झाला तो फक्त समोर आला, परंतु त्याची अगोदरपासून त्याची तयारी चालू होती. बरोबर, प्रिपरेशन चालू होते, परंतु जी पूर्वतयारी, पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो, म्हणजे त्या नोटांची छपाई, त्याचं वितरण आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन. बँकेमध्ये लोक रांगा लावून आहेत, बँकेमध्ये लोकांना 2000 रुपये 4000 रुपयाची तुम्ही मर्यादा घालून दिलेली आहे. हे त्यांनी केवायसी दाखवायचे, ते पैसे बदलून घ्यायचे, बँकेमध्ये लोकांनी डिपॉझिट्स करायचे. ह्याच्या सोबतीला ज्या जिल्हा सहकारी बँक आहे, या जिल्हा सहकारी बँकांना किंवा पतसंस्थांना जर ह्या सगळ्या तुमच्या इंटरनेट बँकिंगच्या जाळ्यामध्ये आधीपासून जर समजा घेतलं असतं आणि ह्या जिल्हा बँकांना किंवा पतसंस्थांना एटीएम उघडणं सक्तीचं केलं असतं, तुमच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत तेवढ्या एटीएम तुम्हाला उघडायला लागतील. त्याच्यानंतर तुमच्या नोटा बँकेत भरून घ्यायला तुम्हाला बँक हवी, परंतु पैसे बदलून देण्यासाठी शासनाचे ट्रेझरी ऑफिस आहे किंवा अजून कुठल्या, जिथं गव्हर्नमेंटचा ज्या माणसांवर विश्वास आहे, स्वतःच्या माणसांवर जिथे कुठे विश्वास आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ही सगळी काउंटर जी काही, ही काउंटर जर समजा सुरू करता आली असती तर ही गर्दी डिस्ट्रीब्यूट झाली असती. काळा पैसा बदलून घेण्यासाठी समजा लोक मजुरीनी किंवा रोजंदाराने माणसं लावतात आणि ते कागदांच्या झेरॉक्स देऊन काळा पैसा बदलून घेतात किंवा जिल्हा बँकेमध्ये पुढारी काळा पैसा आणून भरतात, म्हणून जिल्हा बँकेला नोटाबंदी केलेली किंवा त्यांना नोटा घ्यायची परवानगी नाही. मग पोस्टामधले जे काही लोक आहेत, ही लोक
झेरॉक्स का वापर करून काळा पैसा बदलणार नाहीत याची काय खात्री? सरकारी कर्मचारी जे काही आहेत हे सगळी तुम्ही आम्ही माणसं जी काही आहेत ही माणसं आहोत आणि सगळ्या माणसांची विचारसरणी एकसारखी असेल असं अशा वेळेला ही जास्तीत जास्त ठिकाणी नोटा बदलण्याचा जो काही काउंटर्स आहेत किंवा पैसे भरून घेण्याचे काउंटर्स आहेत याची संख्या आणि त्याचं जॉग्राफिकल लोकेशन हे जास्तीत जास्त डिस्ट्रीब्यूट केलेलं जर असतं, विखुरलेलं असतं, तर एकाच ठिकाणी एकाच बँकेमध्ये लोकांची गर्दी कमी झाली असते आणि नोटा ज्या काही आहेत ती छापलेली संख्या त्याची कमी आहे, पुरेशा नोटा छापलेल्या नाहीत. त्याच्यामुळे त्या नोटा छापलेल्या नोटा एटीएम मध्ये तुम्ही भरल्या की त्या 25-30 माणसं येऊन गेली की ते 1 लाख रुपये संपून जातात. 2,000 रुपये एका माणसाला 2,000 रुपये, 25 माणसं आले तर 1 लाख रुपये संपले. 8 नोव्हेंबरला जेव्हा नोटाबंदीचा निर्णय झाला तेव्हा 9,000 कोटींच्या नोटा चलनात होत्या. त्यातल्या 25% नोटा ह्या 1000 आणि 500 रुपयांच्या असल्याची माहिती समोर आली. छपाईचा वेग लक्षात घेता ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी मोदी सरकारने 50 दिवस धीर धरायला सांगितलंय. तर काय वाटतंय, कालावधी सफिशियंट नाही असं तुमचं मत आहे? नोटा ज्या वितरित केल्या जातात वितरणासाठी बँका ज्या काही आहेत बँकांचे कर्मचारी रोज 12-15 तास काम करतात. युद्ध पातळीवर काम करत असताना तुम्ही 2 दिवस 3 दिवस काम केलं तर ठीक आहे, तुम्ही महिनाभर किंवा 50 दिवस नाही काम करू शकत. आणि तशा स्वरूपाचा शारीरिक ताण आणि मानसिक ताण ही सहन करण्याची बँक कर्मचाऱ्यांची तयारी नव्हती किंवा अकस्मात हा निर्णय आलेला आहे. समजा ते जरी सरावले किंवा हे जरी झाले तरी त्या बँक कर्मचाऱ्यांची एक शारीरिक क्षमता आहेत, त्यांच्या मर्यादा आहेत. हा एक भाग झाला. म्हणजे 50 दिवस सफिशियंट नाही. 50 दिवस सफिशियंट नाहीत. एटीएम मधले जे बदल जे आहेत सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधले 2000 ची नोट बसावी अशी संपूर्ण भारतामध्ये सगळ्या बँकांच्या मिळून ज्या काही शाखा आहेत त्या साधारणपणे 1,25,000 शाखा आहेत आणि 2 लाख एटीएम आहेत. या 2 लाख एटीएम पैकी सगळे एटीएम जे काही आहेत हे नव्याने कॅलिब्रेट करायचे आणि कॅलिब्रेट करून त्याच्यामध्ये 2000 ची नोट बसेल अशी व्यवस्था करायची ठरली तर त्याला साधारणपणे 20 आठवडे लागतील. 20 आठवडे म्हणजे हा कालावधी 4 महिन्यांचा झाला, 4 ते 5 महिन्यांचा झाला. नोटा ज्या काही आहेत ह्या नोटा छापण्यासाठी 86% चलन तुम्ही बाजारातून काढून नेताय. 86% चलन काढत असताना या 500 आणि 1000च्या नोटा पूर्वीच्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या नोटा होत्या या 2100 कोटी नोटा होत्या, संख्या ज्याला आपण म्हणतो. ह्या 2100 कोटी नोटा ज्या आहेत ह्या छापण्यासाठी आपल्या सध्याची जी काही छापखाने आहेत 500 आणि 1000च्या 2100 कोटी नोटा 500 आणि 1000च्या होत्या. आपल्या सध्याचे जे छापखाने आहेत या छापखान्यांची जी क्षमता आहे 300 कोटी नोटा दर महिन्याला छापण्याची आहे. ह्याच नोटा पुन्हा 500 आणि 1000च्या नोटा जरी छापायच्या म्हटल्या तरी त्याला किमान 7 महिने लागतील. अशा परिस्थितीमध्ये 2000च्या नोटा तुम्ही एका मर्यादेपलीकडे त्यांची संख्या वाढवू शकता. परंतु मोदी सरकारने तर दावा केलाय 50 दिवस ही परिस्थिती निवडायला लागतील. आणखी 50 दिवस नाही परंतु किमान अजून 4 ते 5 महिने हे जैसे थे राहील. आणि बहुतेक लोकांचा जो काही एक समज आहे किंवा शहरामधले एटीएम, शहरामध्ये बँक, शहरामध्ये तुम्हाला स्वाभाविकपणे बँकांची संख्या जास्त मिळणार. म्हणजे हा कालावधी जास्त काळ ही अनागोंदी राहील. हे मी का म्हणतो त्याचं कारण बेसिकली असं आहे की भारतामध्ये साधारणपणे 1.25 लाख बँक आहेत, 2 लाख एटीएम आहेत. हे जे 1.25 लाख बँक आहेत भारताच्या 125 कोटी लोकांचा जर हिशोब केला तर 9,500 माणसांमागे एक बँक आहे. आपण जर बिहार मधला सिधवा म्हणून एक जिल्हा आहे तर जिल्हा जर बघितलं तर त्या जिल्ह्यामध्ये 138 गावं आहेत. 138 गावांमध्ये मिळून एक बँक आहे. 138 गावांमध्ये एक बँक आहे. दिल्ली सारखं आपण ज्याला कॅपिटल म्हणतो, देशाची राजधानी, तुमचं जे इंटरप्रिटेशन किंवा जो एक दिल्लीच्या विषयी तुमचं जे मत असेल, आपण ज्याला नॉर्थ दिल्ली म्हणतो, उत्तर दिल्ली ज्याला आपण म्हणतो, त्या दिल्लीमध्ये तुम्ही गेले तर तिथे 3648 बँक आहेत. हेच जर तुम्ही ईशान्य दिल्लीमध्ये आणि पूर्व दिल्लीमध्ये गेला तर तिथं 10 आणि 8 बँक आहेत. मग जर समजा 20-25 किलोमीटरच्या परिघामध्ये जर तुम्हाला फक्त एकच बँक असेल तर त्या बँकेमध्ये येणारा जो काही लोड आहे, लोकांचा जी काही होणाऱ्या रांगा आहेत, ह्या रांगा
आणि त्यांना मिळणारे, बदलून मिळणारे किंवा त्यांनी भरायचे पैसे, हा जो कालावधी आहे, हा जसजशी बँकांची संख्या ग्रामीण भागामध्ये कमी कमी होत जाते तसतसा हा कालावधी वाढत जातो. याच्यामध्ये परिस्थिती स्थिर स्थावर का होणार नाही, ह्या सगळ्या जास्त लागणारा जो काही कालावधी आहे याचा परिपाक म्हणून ग्रामीण भागातला जो बाजार आहे किंवा ग्रामीण भागातलं अर्थकारण जे आहे, या रोकड नसल्यामुळे जर मोडून पडलं तर ते पुन्हा उभं राहायला खूप जास्त वेळ लागेल. पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. समाजवादी पार्टी, काँग्रेस, शिवसेना याचबरोबर आम आदमी पार्टी या पक्षांकडून मोदी सरकारच्या निर्णयावरती जोरदार टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. यामागचा हेतू काय असावा? काय पक्ष मतभेद त्याच्यामुळे ही टीका होतीये की यामागे आणखी काही कारण? एक तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाच्या कुठल्याही निर्णयाला विरोध करतात हे तर सत्य आहे आणि हे जगभरातल्या सगळ्या लोकशाहींमध्ये आहे. त्याचबरोबरीने भारतातले सगळे जे काही पक्ष आहेत या पक्षांना निवडणूक निधी जो काही आहे, हा निवडणूक निधी कसा मिळतो, कुठून मिळतो, उद्योगपती कसे निधी देतात किंवा पैसे कसे मिळतात, हे अजूनपर्यंत तरी कोणी डिस्क्लोज केलेलं नाही, ना कधी कोणाची करायची इच्छा आहे. त्याच्यामुळे मध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली होती की ह्या राजकीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कायद्याखाली, माहिती अधिकाराच्या कायद्याच्या कक्षेमध्ये आणावं म्हणून त्याला ह्या सगळ्या पक्षांनी विरोध केलेला आहे. ह्या सगळ्या पक्षांना पुढे येणारे जी काही निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये निवडणुका लढवण्यासाठी लागणारे जे काही पैसे आहेत, जे काही खर्च आहेत, निवडणूक आयोगाच्या घालून दिलेल्या मर्यादा, याच्यापेक्षा वेगळे जे काही पैसे आहेत किंवा वेगळे जे काही खर्च आहेत, हे खर्च आणि पैसे कसे उभे करायचे याची चिंता लागलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला. ब्लॅक मनी नेमका तयार कसा होतो याविषयी देखील आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा NBN न्यूज. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय आनंद शितोळे सर यांच्याशी. विश्रांतीपूर्वीचा प्रश्न होता, ब्लॅक मनी तयार होतो, कसा तयार होतो याविषयी आपण जाणून घेणार होतो. तर सर काय बोलणार? काळा पैसा किंवा पांढरा पैसा आपण ज्याला म्हणतो, पैसा असतो. हा जो ब्लॅक मनी तयार होतो हा एक बेसिकली 3 गोष्टींमधून तयार होतो. पहिली गोष्ट जी काही आहे की तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं नैतिकतेच्या दृष्टीने पाहिलं तर लाच देणं गुन्हा आहे, लाच द्यायला नाही पाहिजे, हे सगळं बोलायला जरी ठीक असलं तरी भारतातल्या नोकरशाहीचं वास्तव असं आहे की ज्या ठिकाणी तुमचं काम अडतं किंवा अडवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला रोजगार बुडवून किंवा तुम्हाला तुमचं काम थांबवून किंवा तुमचं कामच होणार नाही हा अशा पद्धतीने सांगितलं, तुम्हाला नाईलाज म्हणून का होईना पैसे द्यावे लागतात. सर्वसामान्य माणसाकडून घेतली जाणारी ही जी लाच आहे, ही लाच मग सरकारी कर्मचारी घेतात किंवा सरकारी कर्मचाऱ्यांचे ठेकेदार घेतात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये किंवा खाजगी व्यवसायांमध्ये ही बऱ्याच ठिकाणी ही गोष्ट चालते, ज्याला आपण किकबॅक्स म्हणतो किंवा ज्याला आपण भेट किंवा भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये ही लाच दिली जाते. हे जे काही पैसे आहेत हे त्याचं अधिकृत उत्पन्न नसतं त्या माणसाचं. मग हे जो काही पैसे आहेत हे अधिकृत नाहीत. हे पैसे त्याने घेतल्यानंतर मग हे पैसे सोने किंवा रिअल इस्टेट मध्ये किंवा अजून दुसऱ्या कुठल्या याच्यामध्ये की जिथे या पैशाचा कुठेही उल्लेख होणार नाही कागदावर, अशा ठिकाणी हे पैसे जातात. दुसरा पैसा जो काही काळा पैसा तयार होण्याची मोठी अजून एक ठिकाण आहे ते असं आहे की सरकारची वेगवेगळ्या स्वरूपाची कामं जी काही आहेत ही मोठ्या प्रमाणावर विकासाची कामं किंवा रुटीन कामं जी काही चालतात सरकारची, ह्या कामांसाठी सरकार टेंडर काढतं. टेंडर काढल्यानंतर वेगवेगळे ठेकेदार ते टेंडर भरतात. हे टेंडर मिळवण्यापासून तर काम पूर्ण झाल्यानंतर बिल निघेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हा ठेकेदार पैसे देतो. हे दिलेले पैसे जे काही येतो सरकारकडूनच वसूल करतो, लाच देतो. हे पैसे सरकारकडूनच त्या टेंडरची किंमत वाढवून हे लोक वसूल करतात. आणि ही जी काही एक ज्याला आपण चेन म्हणतो, ही चेन मग त्या ठेकेदारांनी ज्याला कोणाला पैसे दिलेले आहेत तो त्याचा वरचा साहेब त्याचा साहेब याच्यापासून ती थेट मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचलेली असते. तरी सुद्धा ह्या 2 प्रकारे तयार होणारा जो काही काळा पैसा आहे
हा काळा पैसा कम्पॅरेटिव्हली अमाऊंट मध्ये जर विचार केला तर कमी आहे. सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणावर जो काळा पैसा तयार होतो तो उत्पादन क्षेत्रामध्ये तयार होतो. भारतामध्ये जवळपास जे काही उत्पादन आहेत, मग तुम्ही वापरता त्या अंगावर तुम्ही घातलेले कपडे असू द्यात किंवा तुमच्या घरामध्ये असणारं फर्निचर असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये असणारे जे आपण ज्याला हाऊसहोल्ड इक्विपमेंट्स म्हणतो, हे काहीही उत्पादन करत असताना त्याला पहिल्यांदा उत्पादन शुल्क लागतं, ज्याला आपण एक्साईज म्हणतो. उत्पादन शुल्कानंतर त्याच्यावर विक्री कर लागतो त्या त्या राज्याचा. बहुतेक सगळे कारखानदार हे उत्पादन शुल्क चुकवून जर समजा 100 वस्तू तयार केल्या तर त्याच्यापैकी 70 वस्तू ज्या आहेत, या 70 वस्तूच्यावर उत्पादन शुल्क भरलं जातं, एक्साईज भरला जातो. 30 वस्तू ज्या आहेत, या 30 वस्तूंवर कुठलाही उत्पादन शुल्क न भरता त्या बाजारामध्ये विकल्या जातात. मग ह्या विकत असताना जे उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी जे काही आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ नये म्हणून त्यांना हप्ते दिले जातात. तिथे पुन्हा ही लाच दिली जाते सरकारी अधिकाऱ्यांना. परंतु ही जी काही लाचेची जी काही रक्कम आहे त्याच्या बरोबरीने हा जो व्यापारी, हा जो उत्पादक आहे, हा उत्पादक ज्यावेळेस या 30 वस्तू त्याचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला देतो, त्यावेळेस त्याच्याकडे 2 वेगळ्या पद्धतीने माल आलेला असतो. 70 वस्तू आलेल्या असतात ज्याचं बिल झालेलं असतं, 30 वस्तूंचं बिल झालेलं नसतं. या 30 वस्तू तो किरकोळ विक्रेत्याला देतो, किरकोळ विक्रेता तुम्हाला देतो. बाजारामध्ये त्या दुकानामध्ये ज्यावेळेस 100 वस्तू ठेवलेल्या आहेत त्यावेळेस विकत घ्यायला आलेले 100 पैकी 100 माणसं बिल मागत नाही. ही आपली ही चूक आहे. 100 पैकी 100 माणसं बिल मागत नाहीत, 50 माणसं बिल मागतात, 50 मागत नाही. ज्या 50 माणसांनी बिल मागितलं त्याला बिल तयार करून दिलं जातं. उरलेल्या ज्या काही 20 वस्तू आहेत त्याचं बिल दुसऱ्या कुठल्या तरी नावाने केलं जातं. 70 वस्तूंचं 70 वस्तूंना बिल मिळालं. या ज्या 30 वस्तू ज्या आहेत, या 30 वस्तू ज्या बाजारामध्ये विकल्या गेल्या या पूर्णपणे काळा पैसा तयार झाला. मग हा काळा पैसा त्या व्यापाऱ्याकडे तयार झाला, किरकोळ व्यापाऱ्याकडे. हा काळा पैसा त्याच्या डिस्ट्रीब्युटरकडे तयार झाला आणि हा काळा पैसा उत्पादकाकडे तयार झाला. ब्लॅक मनी इथं जर तयार होत असेल तर खरा जो काही आळा आहे किंवा ज्याला आपण लगाम घालणं जे म्हणतो, सरकारी अधिकाऱ्यांना एक तर लगाम घालणे, दुसरी गोष्ट ही उत्पादकांना लगाम घालणे की जर तुम्ही उत्पादन शुल्क चुकवून जर तुम्ही माल बाजारामध्ये आणत असाल तर त्याच्यावर दंड आणि तुरुंगवासाची इतकी मोठी शिक्षा असायला हवी की कुणाची हिंमत होणार नाही की अशा स्वरूपाचं काम करून पुन्हा बाजारामध्ये माल आणण्याची. त्याचबरोबर नागरिक म्हणून तुमची आमची ही जबाबदारी आहे प्रत्येकाची किंवा तुम्ही बाजारामध्ये जे काही घेताय, जीवनावश्यक वस्तू ज्याला आपण म्हणतो, दूध म्हणा, भाजीपाला म्हणा किंवा किराणा म्हणा, यालाही लागू नाही, याला उत्पादन शुल्क लागू नाही. परंतु ज्या गोष्टींना बिल होतं, ज्या गोष्टींचं टॅक्स भरला जातो, किमान त्या वस्तूंची बिलं तरी आपण मागून घ्यावी जेणेकरून त्या माणसाला ती बिलं द्यावी लागतील. त्यांनी बिल दिलं तर तो कर सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होईल. सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झालेला जो काही कर आहे, तो जो पैसा आहे, तो पुन्हा तुमच्या आमच्यासाठी विकास कामांसाठी वापरला जाईल. टेरर फंडिंग सारखा प्रकार देखील उघडकीस आला आणि मोदी सरकारने दावा केला की टेरर फंडिंग या सगळ्या गोष्टींना देखील आळा बसू शकतो नोटाबंदीच्या निर्णयामुळे. तर काय वाटतंय? अगदी नक्कीच. टेरर फंडिंग किंवा नकली नोटा ज्या काही आहेत ह्या पाकिस्तान म्हणा किंवा अजून दुसऱ्या देशांमधून जिथून अतिरेकी भारतामध्ये येतात किंवा इथले जे नक्षलवादी जे काही आहेत, हे नक्षलवादी खोट्या नोटा ज्या काही आहेत या नोटा इथेही उत्पादन केलं जातं, बॉर्डरच्या पलीकडूनही येतात. आणि मग हे जे काही जिहादी म्हणा किंवा अतिरेकी जे काही वेगवेगळ्या ह्याच्यातले काश्मीर मधले असतील किंवा नक्षलवादी असतील, यांना अतिरेकी होण्यासाठी किंवा ह्या दलामध्ये येण्यासाठी म्हणून पैसे दिले जातात. दर महिन्याला पगार दिला जातो किंवा कुटुंबाला जर तो पोलिसांबरोबर चकमकीत मारला गेला तर त्याच्या कुटुंबाला कॉम्पन्सेशन दिलं जातं. आणि ही कॉम्पन्सेशन ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी भारतीय चलनात द्याव्या लागतात. म्हणून मग ते लोक काय करतात की या खोट्या नोटा छापतात, त्या चलनामध्ये आणतात आणि त्या माध्यमातून हे जे टेरर फंडिंग होतं. दुसरं, नक्षलवादी किंवा तिथलेही अतिरेकी जे काही आहेत हे स्थानिक दुकानदार, मोठे व्यापारी किंवा कारखानदार जे आहेत, उदाहरणार्थ आपल्या गडचिरोली किंवा चंद्रपूरमध्ये
हे जे लाकूड कापणारे किंवा बांबूचे जे काही ठेकेदार आहेत किंवा मोठ्या फॅक्टरीत जर कोणी टाकणारे जे काही कंपन्या आहेत यांच्या अधिकाऱ्यांना पळवून नेणं किंवा त्यांच्याकडून दर महिन्याला खंडणी गोळा करणं या स्वरूपाची कामं करतात. त्याच्यामधून जो काही पैसा जमा होतो हा सगळा काळा पैसा आहे. परंतु हा काळा पैसा जो काही आहे तो मात्र ह्या अतिरेक्यांकडे किंवा ह्या नक्षलवाद्यांकडे असणारा काळा पैसा हा खूप मोठ्या प्रमाणावर नोटांच्या स्वरूपामध्ये असतो. कारण त्यांना जमिनीमध्ये किंवा याच्यामध्ये गुंतवून त्याचं रोटेशन करणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत नाही. नोटाबंदी झाल्यामुळं तात्पुरता का होईना ह्या महिन्यामध्ये ह्या नोटाबंदी झाल्यानंतर किमान 4-6 महिने का होईना यांचं कंबरड मोडलं जाईल आणि फंडिंग वरती याचा इफेक्ट चांगला जाणवतो. खूप चांगला इफेक्ट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे काय होईल की तोपर्यंत पोलिसांना त्यांना शोधून त्यांचे आर्थिक स्रोत बंद झालेले असताना त्यांना शोधून त्यांना पकडणं म्हणा किंवा त्यांचा खात्मा करणं शक्य होईल. मोदी सरकारने हे उचललेलं पाऊल अर्थक्रांतीकडे घेऊन जाणार आहे असा दावा केला जातोय. काय वाटतंय त्याच्यावर? अर्थक्रांती अनिल बोकील म्हणून जे काही अर्थतज्ञ म्हणवतात त्यांची अर्थक्रांती जी काही आहे त्याच्यातले मुद्दे जे काही आहेत की सगळे काही गोष्टी बघायला तर अर्थक्रांतीकडे घेऊन जाईल असं वाटतंय. अर्थक्रांतीची पहिली अट अशी आहे की मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा ज्या आहेत त्या बाजारातून काढून टाकायच्या आणि फक्त छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटा ठेवायच्या. मग ह्या ज्यावेळेस नोटा आपण काढून टाकल्या त्यावेळेस आपण पुन्हा 2000ची नोट आणलेली आहे. म्हणजे 1000ची जी काही नोट आहे त्याच्या दुप्पट रकमेची आपण नोट आणलेली आहे. दुसरा भाग असा आहे की त्यांनी जे काही कॅशलेस इकॉनॉमीची जी काही कन्सेप्ट मांडलेली आहे मगाशी आपण बोललो की भारतामध्ये असणारं बँकिंग जे काही आहे जसा ह्या नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधीची पूर्वतयारी होती तशी जी अर्थक्रांती आहे ही अर्थक्रांती करण्याच्या आधीची जी काही पूर्वतयारी होती ही पूर्वतयारी मध्ये ह्या बँकिंग जे काही आहे हे सक्षम बँकिंग करणं, लोकांची अर्थसाक्षरता वाढवणं, लोकांना आधी त्यांना जास्तीत जास्त कॅशलेस ट्रान्झॅक्शन वर जायला लावणं. आणि आज बँकांची परिस्थिती अशी आहे की तुम्ही जर समजा कुठे कार्ड स्वाईप करायला गेला तर तुम्हाला दुकानदार सांगतो जर तुम्ही कार्ड स्वाईप केलं तुम्हाला 2% जास्त द्यावे लागतं. उलट असं असायला हवं की जर रोख रक्कम तुम्ही देणार असाल तर तुम्हाला 2% लागतील, कार्ड स्वाईप केलं तर तुम्हाला 2% डिस्काउंट देतो. कॅशलेस ट्रान्झॅक्शनला लोकांना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या केल्या तर ती अर्थक्रांती होईल. त्याच्यामुळं सध्या अर्थक्रांती पूर्ण होणं ही अजून खूप लांबची गोष्ट आहे. एक पाऊल फक्त त्या दिशेने टाकलेलं आहे. परंतु त्याच्यासाठी आधीची पूर्वतयारी जी काही आहे ही खूप जास्त गरजेची आहे. तर कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. धन्यवाद सर, आपण इथे आलात आणि मोलाची माहिती आपण या विषयावरती दिली आहे.